आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त नागपूरमध्ये आज 27 सप्टेंबर शनिवार रोजी पहिल्यांदाच सीताबर्डी, धंतोलीतील यशवंत स्टेडियम आणि अमरावती रोडवरील हॉकी मैदान या 3 भागांमधून पथसंचलन केलं गेलं. सीताबर्डी येथे पथसंचलनाचा समारोप झाला. या पथसंचलनाचं निरीक्षण संघाचे प्रमुख सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलं. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. विदर्भातील अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट प्रादेशिक हवामान खात्यानं दिला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असलं तरी कुठलाही शेतकरी पंचनाम्याविना राहणार नाही असं आश्वासन महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. शासनानं पंचनामे सुरू केले आहेत. नुकसानग्रस्तांना मदत देणं हेच सरकारचं प्रमुख काम आहे. जिल्हाधिकाऱ्यांना थेट निधी काढून देण्याचे अधिकार देण्यात आले असून मदत तात्काळ पोहोचवली जात आहे असं त्यांनी सांगितलं. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस इथं दिनांक 1 आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी धम्मचक्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता पंचशील शांती मार्च काढला जाणार आहे, अशी माहिती ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 2 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता पूजनीय भिक्षू संघाच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुद्धवंदना घेण्यात येईल. या प्रसंगी समता सैनिक दलाच्या वतीनं परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पास मानवंदना देण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या खासदार निधीतून प्राप्त झालेल्या ग्रीन एसी बसचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून ड्रॅगन पॅलेस परिसरात लवकरच 300 लोकांची स्थायी स्वरूपाची निवास व्यवस्था वर्षभरात उपलब्ध केली जाईल, असेही सुलेखा कुंभारे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.